नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी विचार आणि मी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण आपले स्वामी समर्थ महाराज आपले गुरुवर्य कसे दिसतात, त्यांची शक्ती किती अपाट आहे हे आपण जाणून घेऊया. बघा, आपण सर्वजण श्री स्वामी समर्थ मठात जातो, केंद्रात जातो, महाराजांना मुजरा करतो, आरती करतो आणि आपापल्या मार्गाला आपण निघून जातो. पण कधी आपण महाराजांच्या फोटोकडे एकटक बघून लक्ष दिलं आहे का? की पाहतो का त्यांना की फोटोमध्ये आपले स्वामी कसे दिसतात, त्यांची अफाट शक्ती किती लपलेली आहे? चला तर आपण जाणून घेऊया. बघा, आपण महाराजांच्या फोटोतील शक्ती पाहूया. आपण जर महाराजांचे मस्तक पाहिले तर त्यांच्या मध्यभागाला ब्रह्मरंध्र म्हणतात. ब्रह्मरंध्र म्हणजे महाराजांनी भगवान शिवांना धारण केलेले एक स्थान आहे. आपण जर महाराजांच्या छातीचे वर्णन केले तर ते श्री स्वरूपात आहेत, कारण तेथे आदिमाया आदिशक्ती आईसाहेब स्थापित आहेत. जर महाराजांचे पोट पाहिले तर तेथे भगवान गणपतीचे सुद्धा स्थान आहे. जर आपण पाहिले तर महाराजांचा डावा खांदा उंच आणि उजवा खांदा खाली आहे. महाराजांच्या शरीराच्या उजव्या भागात भगवान रुद्र व डाव्या भागात माता शक्तीचे प्रतीक आहेत. महाराजांच्या डोक्यामागे पाहिले तर आपल्याला 3 वले दिसतात. हे 3 वले म्हणजे सत्व, रज, तम या गुणाचे प्रतीक आहे. म्हणजेच ते त्रिगुणाचे अंश आहेत. महाराजांच्या उजव्या पायाचा अंगठा बाहेर आहे, कारण त्या अंगठ्याची पूजा करणे म्हणजे 33 कोटी देवांची पूजा करणे असे आहे. जर महाराजांचा चेहरा पाहिला तर त्यात आपल्याला भगवान मारुती यांचे रूप दिसते. मग विचार करा, आपण कोणत्या शक्तीचे भक्त आहोत. म्हणून महाराजांना भूषणावह होईलच असे वागा, म्हणजे त्यांना पटेल असेच वागा. महाराज आपले गुरु आहेत, म्हणजे ब्रह्मांडांचे स्वामी आहेत. आपण त्यांच्या नियमाचे पालनच करायचे आहे. बघा, आपण तर सेवेत असाल तर आपल्याला रोज काही ना काही तरी अनुभव महाराजांचे येत असतात आणि त्यांचे फोटोतील स्वरूप जर पाहिले तर असं वाटतच नाहीत की हे महाराज की फोटोत आहेत. असं वाटतं की हे प्रत्यक्षात आहेत आणि आपण त्यांना बघतोय आणि ते आपल्याला बघतात की आपण कसे वागतो, किती चुकीचे वागतो, किती बरोबर वागतो, कोणाला फसवतो, कोणाची मदत करतो. बघा, प्रत्येक क्षणाक्षणात महाराज आहेत आणि आपण जर त्यांची निस्वार्थीपणे जर सेवा केली तर आपल्याला त्याचे एक ना एक दिवस नक्की फळ मिळणार आहे. त्यामुळे आपण आपल्या सेवेशी प्रामाणिक राहायचं आहे. महाराजांवर निशंकपणे विश्वास ठेवायचा आहे आणि त्यांची सेवा करायची आहे. जर जे काही चांगलं झालं तर ते महाराजांच्या कृपेमुळे आणि जे काही वाईट झालं तर ते आपल्या नशिबामुळे. आपण कधीच महाराजांना दोष देऊ नये. सगळं काही होते ती त्यांच्या आज्ञेनुसार होते. बघा, महाराजांच्या आज्ञेनुसार झाडाचं पान सुद्धा हलत नाही. आपण तर कोण माणूस आहोत. आपल्याला आज काय झालं एवढंच माहीत आहे, पण महाराजांना उद्या काय होणार आहे त्याची पूर्ण कल्पना असते. त्यानुसारच महाराज आपल्याला देत राहतात. एखाद्या कामात जर आपण महाराजांना कितीतरी वेळा मागण्या मागून जर ते पूर्ण नाही झालं तर काही वेळेला आपला विश्वास जरा डगमगतो की खरं स्वामी आहेत का. पण तुम्ही असा कधी विचार केलाय का की हे काम झालं नाही म्हणजे हे काम आपल्यासाठी योग्य नाही, मग आपण त्या कामाच्या मागं का लागायचं? बघा, ज्या वेळेस तुमच्यासाठी ते योग्य असेल त्यावेळेस महाराज भरभरून देतात. त्यावेळेस तुमची घ्यायला झोळीसुद्धा कमी पडत असते. त्यामुळे तुम्ही महाराजांवर विश्वास ठेवा, निस्वार्थपणे सेवा करा आणि तुमच्याच्याने जेवढी होईल तेवढी लोकांना मदत करत जावा. तुमच्यात जे काही सामर्थ्य आहे देण्याचं ते तुम्ही लोकांना देऊ शकता, परंतु काय दिले हे महत्त्वाचं नाही. तुम्ही किती निशंकपणे दिलेले आहे, माणसांना मदत केलेली आहे ते महत्त्वाचं आहे. बघा, ज्यावेळेस आपल्या वाईट वेळ येते, काही अडचण येतात, त्यावेळेस तुमचं चांगलं कर्म तुमच्या पाठीमागं खंबीरपणे एकदम भक्कमपणे उभा राहतं आणि महाराजांचा जर आपल्या डोक्यावर हस्त असेल तर अशी वेळ आपल्या येतच नाही. बघा, आपल्या नशिबात जे काही लिहिले जे होणार आहे ते तर होतच राहतं, पण त्याची तीव्रता जी आहे ती कमी जास्त प्रमाणात होऊ शकते. म्हणजेच जे हातावर येणार आहे ते बोटावर आणि बोटावर येणार आहे ते नकावर येतं आणि तिथूनच निभवतं. त्यात इतकी महाराजांमध्ये प्रचंड शक्ती आहे, इतकी ताकद आहे की येणारं संकटसुद्धा ते थोडक्यावनं ते घालवतात. त्यासाठी तुम्ही महाराजांच्या सेवेत राहा,
सेवा करत राहा आणि सेवेकरी घडवत राहा. निस्वार्थीपणे तुम्ही सेवा जर केली तर तुमच्यावर अशी कधीच कोणती वाईट वेळ येणार नाही. श्री स्वामी समर्थ.